आपण बघतो की निगेटिव्ह एनर्जी असते हम्म, विश्वात आहे, हम्म. तर स्वामींच्या भक्तीने ती जाते का? हा, जसं आपण म्हणतो की जिथे सत्व गुणी गोष्टी आहेत तिथे वाईट गोष्टी असतात. आपण गाणगापुरात जर गेलो तर गाणगापूरच्या आरती वेळेला आपल्याला ते बघायला मिळते बघायला की मिळतं. आरती चालू असताना अशा काही शक्ती किंवा हे काम करतात. पण एक गोष्ट आहे बघा, मी प्रामुख्याने सगळ्या लोकांना सांगतो की आपण जेव्हा एक 4 जण एखाद्या बाजारात जातो किंवा एखाद्या खरेदी किंवा एखाद्या गावाला लांबच्या प्रवासाला जातो, त्या 4 जणांमध्ये एकाला सर्दी होते, एकाला खोकला होतो, एकाला काय जरा व्हायरल थोडंफार होतं, इन्फेक्शन एकाला होतं. काही होत नाही. हे कशावर ठरतंय? तर माणसाच्या शरीरात असलेल्या अँटीबायोटिक एनर्जीवर. बरोबर. तसंच अध्यात्मात आहे. ज्याची ऊर्जा जास्त आहे, ज्यानं नामरूपी गलबला भगवंताचा मनामध्ये ठेवलेला आहे, त्याच्यावर कुठल्याच गोष्टीचा प्रहार होत नाही. कुठल्याच वाईट गोष्टीचा प्रहार किंवा वाईट प्रकर्षानं जर म्हणाल तर आत्ता जस्ट जो पिक्चर पब्लिक झाला त्याचं नाव कांतारा, त्यामध्ये एक दाखवलंय बघा की वाईट गोष्टी कितीही मोठ्या असू देत, कितीही धर्मापुढे किंवा धर्म म्हणजे कुठला जन्मान आलेला धर्म नाही, सात्विक धर्म जो माणसानं जपायचा आहे, जीवाविषयी प्रेम असावी, मनुष्याविषयी आस्था असावी, निष्ठेनं स्वकार्य करावं, स्वतःच्या आई वडिलांची सेवा करावी, हे धर्मकार्य. आणि हे धर्मानं जो चालणार आहे त्यातनं भले भगवंताचं नाव नाही होते, त्याचं रक्षण करायला भगवंत 100 नाही 100% अवतार घेतो, अवतार कार्य करत असतो. त्याच पद्धतीने आहे की ती एनर्जी वाईट किती असू दे, स्वामी महाराजांच्या रूपानं ती आपोआप बाहेर निघते. आणि एकदा का नाव घ्यायची सवय लागली की अशा कुठल्याच वाईट गोष्टी आपल्या अंगात प्रवेश करत नाही.